हॅलो फ्रेंड, वसुली या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की रेश्मा आणि बारकूचं एक आधीलीचं भांडण आता 5 पंचात गेलेलं होतं. आता त्यापुढील कथा आपण बघूया. दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी सर्वच जण जमा झाले. आज सगळे पंच हजर होते. सरपंच ढोले पाटील नेहमीप्रमाणे लोडाला टेकून बसले होते. रामू कदम, शशी कुदळे, गंपा भामटे, पांडा मोकळे ही पंचमंडळी म्हणजे गावातल्या टग्यांचा खमंग डांगर होतं. मोठ्या इरसाल जमाव. विरोधी पक्षाचं तिथं नाव नव्हतं. यांच्याबरोबर बुद्धवाड्यातला देवबा दसाड्या, तात्या चांभार, मातंग समाजापैकी सुबाना दायवंडे, रामोशी वाड्यातला भानू रामोशी ही राखीव शीटं लढवून आलेली मंडळीही हजर होती. या लोकांना कसलं स्थान नव्हतं. सरपंच सांगेल तिकडे यांचं मत पडायचं. कुणाच्या तरी लग्नाची सुपारी फोडायला बसावं अशा थाटात पंचमंडळी गोल करून बसली होती. तात्या चांभार, भानू रामोशी हे दोघे जण चौकटीजवळ अवघडून बसले होते. उंबरठ्याच्या बाहेर चपलांचा ढीग लागला होता. कोतवाल येऊन समोर उभा राहिला. सरपंचांना मुजरा करून तो बाजूला झाला. त्यांच्या मागं बारकू अन रेश्मा उभी होती. ढोले पाटील मग म्हणाला, बारकू, तू असा इकडे येऊन बस. सरपंचांच्या डाव्या हाताला बारकू बसला. अन रेश्मा, तू इथं बस. ढोले पाटलांनी सांगितलं. हाय की, मी इथंच, असं म्हणत रेश्मानी पदर सावरून दाराच्याच तोंडीच बसली. आता व्याजासकट आपल्या 8 आण्यांची वसुली होणार म्हणून ती खुशीत आली होती. रेश्मा खाली बसली तसं सगळ्याच पंचांनी आपापलं बूड उगीचच तसूतसू हलविलं. बाहेरच्या बाजूला बसलेली देवबा व सुबानाही अकारणच धसपसले. ढोले पाटीलही जरासंच कोरिडं खाकारला. गळ्यातल्या उपरण्याच्या शेवटानं मिशा कोरड्या करून तो म्हणाला, बारकू, काय वांदे वाढवले बाबा? मला काय माहीत असना. मला काय ठाव तुम्ही कशाला बोलवले ते. एवढं बोलून त्याने सगळ्या पंचांवर नजर फिरवली. बारकू, आई पंढरीची पंचायत आहे ही. इथं वाकडं बोलून चालायचं नाही. ढोले पाटलांनी दरडावलं. वाकडा बोलीन विनाकारण मेंढा बसवतो. मोकळ्यांचा पांडा म्हणाला. मग मी काय म्हणतोय? काय असल ते विचारा की मला. बारकू नरम येऊन म्हणाला. अरे पण असली चिरीमिरीचं भांडण मिटवायला टाईम हाय का आम्हाला? उगा खुळ्यांचा बाजार मर्द्यानो. ढोले पाटलांनी तोंड वाकडं करीत म्हणाले. हे बघा तात्या. हाकारून बारकू म्हणाला, आधीली दिलीये हाय. म्हणजे तू तिची आधीली दिलीयस तर? ढोले पाटलांनी विचारलं. वय, आपण कुणाची दमडी म्हणलं तरी देणेकरी नाही, बारकूनं ठामपणे सांगितलं. आव बाळासाहेब, सूर लांबवून रेश्मा म्हणाली. 5 पंचांच्या ढेलजत बसलायत. वाईक इमानानं बोल की. बारकू जरा घाबरला. तात्या, तुम्ही विचाराल ते सांगतो. रेश्मा संग मातूर मी एक शब्द बोलणार नाही आणि तिचं काय ऐकणार पण नाही. म्हणजे तुला रेश्माची अदेली द्यायची नाही तर? ढोले पाटलांनी पुन्हा विचारलं. तात्या, तुम्ही मला मारून मुसलमान करताय का? बारकू कळवळून बोलला. का नाही देणार? माझ्याकडं कुणाची तांबडी बी फिरकत नाही, तर देऊ काय? असं वय बारूबा? रेश्मा आवाजाला हेलकावे देत म्हणाली. नग देवसा आधेली, नग देऊ. नाही, अगं नाहीच देणार, नाही देणार. कशा पाय नाही देणार? पदरामा आवळून घे तुझ्या. पंच बाजूला राहून रेश्मा आणि बारकूच्या कलगीतुरा चालू झाला. आगाऊपणानं बोलू नग, हे भिकारड्या. माझी अदिली घे तुलाच. कुणाला भिकारड्या म्हणतीयेस? या फाकड्याच्या कमरेला नोटा लटकावून ठेवल्यात आणि त्या बघून तुझ्यासारख्या रांडा माझ्या भोवती गोंडा घोळत्यात. रेश्माला पाहिजे होती ती संधी मिळाली. कमरेला पदर खोचून अर तुझा मुडदा गाडला असं म्हणून ती उठली. जवळच पडलेल्या चपलांच्या ढिगाऱ्यातून एक मजबूत चप्पल तिनं उचलली आणि दिलं बारकूच्या तोंडावर 4 चढवून. मग काय विचारता? बारकूही चिडला. रेश्माच्या झिपऱ्या धरून तो तिच्या छातीवर बसला. आडवरल्या राहीबाईच्या गंपानं लगेचच बारकूला 5-6 लाथा घातल्या. बाकीच्या पंचांनीही पुढे होऊन
उसाळ्यातील मोड उचलावी तसा बारकूला अल्लाद उचलून बाजूला ठेवला. झिपऱ्या अस्ताव्यस्त झालेली रेश्मा लाल डोळ्यांनी शिव्यांचा भडीमार करीत होती. तिच्या नाकपुड्या ठणठण उडत होत्या. अंगात खचून ताप भरलेल्या माणसासारखं ग्रामपंचायतीच्या खोलीतलं वातावरण अस्वस्थ झालं होतं. जरासं वातावरण ढिलं पडल्यावर ढोले पाटील म्हणाला, मंडळी, झाला हा प्रकार बरा नव्ह. बारकू, तू आम्हा 5 पंचांदेखत ह्या माऊलीच्या उरावर बसलास. आज तू रेशमाचा नव्हे तर आम्हा पंचांच्या छातडावर बसल्यासारखं झालंय. गावातील प्रत्येक बाई आम्हाला माऊलीसारखी हाय. खरं हाय, खरं हाय असं बाकी पंचमंडळी ओरडले. ह्या गोष्टीचा कडक बंदोबस्त झालाच पाहिजे, असं मी ठणकावून सांगतो. ढोले पाटलांच्या या वाक्याचं पंचांनी टाळ्यांच्या कडकडात स्वागतही केलं. जरासा दम खाऊन ढोले पाटील पुढे म्हणाले, बारकू, मी तुला 18 रुपये दंडाची शिक्षा ठोठावीत आहे. नाही पण, बारकू चुळबुळला, आता सजा झालीये ती खरी. तोंड बंद ठेवू उगाच. बारकूला दम भरून ढोले पाटील म्हणाला, सेक्रेटरी, बारक्याच्या नावानं 18 रुपये दंडाची नोंद करा. ढोले पाटलांच्या हुकमाने दादू सोनार भानावर आला. गेली कित्येक वर्ष तोच सेक्रेटरीचे काम पाहत होता. एका कोऱ्या वहीत त्यानं लगेचच काहीतरी लिहायला सुरुवात केली. बारकू, आता उशीर नको. 18 रुपये टाक बघू, ढोले पाटील म्हणाला. आणि आता वायदा नको. रोकड रक्कम इथल्या इथं दे. 2-3 पंच एकदम म्हणाले. सगळी ग्रामपंचायतच आपल्या विरोधात बिथरली आहे हे बारकूनं ओळखलं. आता कमी जास्त काही बोलावं तर पंचांकडून पुन्हा आपल्या अंगाचा खुर्दा होईल, असं त्याला वाटलं. मुकाट्यानं त्यानं कमरेचे 18 रुपये काढून पंचांपुढे टाकले. लगेच तो चालू लागला. जातोस कुठं? बस इथंच थोडा टाईम, असं म्हणून ढोले पाटील रेश्माकडे वळाला. रेश्मा, तू आमच्या देखत बारकूला पायतानानं हाणलं. तुला काय वाटतंय का? वाटायला पाहिजे होतं. आज आम्ही अन बारकू 2 नाही, तू 7 रुपयाचा दंड भर. सरपंचाच्याच या बोलण्यानं रेश्मा गोंधळली. भान विसरून ती म्हणाली, असं कसं व? तुम्ही तर, आम्ही पंच हाय, तराळ नवं. रेश्माला काहीच बोलू न देता ढोले पाटील म्हणाला, मुकाट्यानं दंड टाक. आईला, आमच्याच डोळ्यादेखत एकमेकांच्या उरावर बसताय. पंचांनी काल नको ते सांगून आज निराळीच टांग दिली म्हणून. रेश्मा मात्र थोडी गडबडली आणि ती एकदमच गप्प झाली. माझ्याकडे आता पैसे नाहीत, पण काल तुम्हीच तर चपलानं हाणायला सांगितलं होतं. रेश्मानं गुपित उघड केलं. ते ऐकून पंचांनी निराळाच डाव भरला होता हे ध्यानात येऊन बारकू खजील झाला. तुझं टकूर फिरलंय का काय रेश्मे? ढोले पाटील म्हणाला. आमच्याच गळी पडायला लागलीयस का? अरे हिला काय हाय का आबरू बिबरू? हिच्या जिभेला काही हाड आहे का? पंच बरळू लागले. तुम्ही गप्प बसा सगळे. कोतवाल, त्या रेश्मासंग तिच्या घरला जा आणि 7 रुपये घेऊन ये जा. सरपंचाने हुकूम सोडला. कोतवाल उठून उभा राहिला. रेश्माही मग झडाझडा लुगडं झाडून कोतवालांच्या मागं गुमान चालू लागली. अन बरं का रेश्मा, गावात राहायचं असल तर आत्ताच्या आत्ता कोतवालाबरोबर दंडाचे 7 रुपये दे, ढोले पाटील गरजला. मग बारकूकडं वळून म्हणाला, बारकू, तू जा आता आणि आजपासून जरा हिशोबानं वागायला शिक. बारकू चटकन उठला. तो आपल्या घरच्या वाटेला वळला. आपल्याबरोबरच रेश्मालाही दंड झाला म्हणून तो आनंदात होता. बारकू गेल्यावर इमाम चिचाच्या फकरुद्दीन सरपंचाला म्हणाला, तात्या, ते 18 आण ते 7 म्हणजे 25चा मेळ झाला की. आता जाऊन बकरं लावू का? फुकुरड्या, तू बोकड कापशील आत्ताच्या आत्ता, पण ह्याची काय तजवीज? आपल्या अंगठ्याचा आकार बाटलीसारखा करून तो तोंडाकडे नेत गंपा भामट्यानं विचारलं. त्याची तुम्हाला काही काळजी नाही, भानू रामोशी पुढे सरकत म्हणाला. अशा तऱ्हेनं बोकडाचं 25 रुपये जमणार आहेत हे तात्यांनी मला कालच सांगितलं होतं. म्हणून
म्या रात्रीच प्यायला धारेची 10 बाटल्या धरून ठेवलिया. शाब्बास, नामी काम जमलं. असं म्हणून सगळेच पंच घोटघोट घेतल्यासारखं तिथेच एकमेकांना टाळ्या देऊ लागले. अशा प्रकारे बारकू आणि रेशमाच्या भांडणामध्ये पंचांनी आपली संधी साधली. ही स्टोरी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.